पालघर जिल्ह्यातील चिंचणी खाडी परिसरात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल, वन विभागाच्या भूमिकेवर संशय, ग्रामस्थांचा थेट सवाल। चिंचणी खाडी परिसरात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या खाडी शेजारील भागात हिरवागार पट्टा अक्षरशः उघड पडत असल्याचे चित्र आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी संबंधित वन विभागाकडे तक्रार दिली, मात्र कारवाईच्या बाबतीत चालढकल होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। तपास सुरू आहे। या नेहमीच्या उत्तरापलीकडे कोणती ठोस पावले उचलली गेली नसल्याने संशय अधिक गडद होत आहे। एकीकडे शासनाकडून वृक्ष लागवडीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, लाखो रुपये लावल्याचे दावे केले जातात, पण दुसरीकडे प्रत्यक्षात झाडांची उघडपणे कत्तल होत असताना प्रशासन शांत का, हा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे। ही झाडतोड वन विभागाच्या आशीर्वादानेच तर सुरू नाही ना? संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीत नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर तोड कशी होऊ शकते, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे। जर परवानगी दिली असेल तर ती कोणत्या निकषांवर, आणि परवानगी नसेल तर दोषींवर अद्याप कारवाई का नाही? खाडी परिसरातील झाडे ही किनारपट्टीचे संरक्षण, पूरनियंत्रण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्वाची मानली जातात। अशा भागात बेकायदेशीर झाडतोड होणे ही केवळ पर्यावरणीय नव्हे तर प्रशासकीय जबाबदारीची ही गंभीर बाब आहे। दरम्यान दोषींवर तात्काळ कारवाई करा, नाहीतर आम्ही पुढील पाऊल उचलू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। वृक्ष लागवडीचे फोटो सेशन आणि प्रत्यक्षात झाडतोडीला मूकसंमती ही दुपटी भूमिका चालणार नाही, असा संतप्त इशाराही देण्यात आला आहे। आता प्रश्न एकच, चिंचणी खाडी परिसरातील या झाडतोडी मागे नेमके कोण आणि वन विभाग खरोखर कारवाई करणार की फक्त वेळकाढूपणा? संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे। नमस्कार। चिंचणी खाडी क्षेत्रामध्ये जी बाभळी झाडाची कत्तल झाली आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर इकडच्या ग्रामस्थांनी आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी हे अडवण्याचा प्रयत्न केला, पण हे काम थांबलं नाही। तर आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी मिळून एक रीतसर अर्ज वन विभागाला दिला। त्या वन विभागांनी तो आमची हद्द नाही असं करून फेटाळला आणि आम्हाला सांगितलं तुम्ही बोईसरला जा। बोईसरला गेल्यानंतर तिथे सुद्धा आमचा तो अर्ज घेतला गेला नाही। तर आम्हाला असं वाटते का ही जी कत्तल होत आहे त्याच्या पाठीशी अधिकारीसुद्धा त्यांना पोटाशी घालत आहेत का, असं आम्हाला थोडासा संभ्रम व्यक्त करत आहेत आम्ही। तर ही जर कत्तल थांबली नाही तर आम्हा ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।